ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। विरोधी पक्षनेता जाधव यांना करतील असं वाटत नाही, उदय सामंत यांचं वक्तव्य। तर आता ठाकरे नाही तर महायुतीचं ब्रँड, उदय सामंत यांची ही टीका। विरोधी पक्षनेते पदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाहीये, भास्कर जाधवांचं विधान। तर उद्धव ठाकरे माझं नाव घेतील किंवा अन्य कुणाचं घेतील ते तेव्हाच तेव्हा बघू, जाधव यांचं उदय सामंतांना प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंचं विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव येत असेल तर विशेष नाहीये, शंभूराज देसाईंचं विधान। तर अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। किमान 29 जागा निवडून यायला हव्या होत्या, 10% आमदार असते तर विरोधी पक्षनेतेपद मिळालं असतं, गुलाबराव पाटील यांची टीका। ठाकरे सहजासहजी कोणाला पद देत नाहीत, विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जातं, निलेश राणेंची टीका। विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाहीये, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेते पद कमवा, शिंदेंचा टोला। राज्याची आर्थिक परिस्थिती आता ओढाताण सुरू आहे, लवकरच गाडी रुळावर आणण्यासाठी अर्थ खातं प्रयत्नशील, अजित पवार यांची कबुली। एका गटातून 22 आमदार जाणार असं मी ऐकलं, आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। तर आदित्य ठाकरे ज्योतिष आहेत का, निलेश राणेंचा सवाल। विधान भवन परिसरात निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची भेट, रवींद्र चव्हाण यांना सविस्तर भेटणार, आमच्यात कधी वाद नव्हता, निलेश राणे यांची प्रतिक्रिया। तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची कृष्णा खोपडेंची मागणी, मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधींचा निधी दिला होता, मुंढेंनी काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली, कृष्णा खोपडे यांचा गंभीर आरोप। आमदार भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईक यांची विधान भवन परिसरात भेट, दोघांमध्येही 10 मिनिटं चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंसह रश्मी शुक्ला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, तर तिघांमध्येही बैठक झाल्याची शक्यता वर्तवली जाते। गोगावलेंना रायगडचा पालकमंत्री करावं, आम्ही बंड केल्यानं सत्ता आली, भाजपला याची जाणीव राहिली नाहीये, रायगड पालकमंत्री पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे महेंद्र थोरवेंचा दावा। शिंदेंची शिवसेना BMC मध्ये 90 ते 100 जागांसाठी आग्रही, लवकरच प्रस्ताव ठेवणार, सूत्रांची माहिती। तर BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रकाश सुर्वे, मुर्जी पटेल आणि दिलीप मामा लांडे यांच्यावर विशेष जबाबदारी। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सयाजी शिंदे आणि राज ठाकरेंची भेट, तपोवनातील झाडं वाचवण्यासंदर्भात चर्चा, सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। तपोवनातील मोठी झाडं तोडणार नाही, कुणीही राजकारण करू नका, तपोवनातील वृक्षतोडीवरून होणाऱ्या टीकांवरती गिरीश महाजन यांचं उत्तर। सायनमधील 2 एकर BMCचा भूखंड 30 वर्षांच्या भाडेतत्वावर विश्व हिंदू परिषदेला देण्यात येणार, नगरविकास विभागाची मंजुरी, 3 दिवसांपूर्वी शासन निर्णय जारी। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण, मागच्या पिढीमध्ये वंदे मातरम सोबत विश्वासघात झाला, काँग्रेस नेते आजही वंदे मातरमवर वाद निर्माण करतायत, मोदींची टीका। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटीलची 10 तारखेला चौकशी, दिग्विजय पाटील हा मीडिया कंपनीत पार्थ पवार यांचा व्यावसायिक भागीदार। एअरलाईन चालवणं आमचं काम नाहीये, इंडिगो एअरलाईन्सचं प्रकरण सरकारने सांभाळावं, केंद्राने कारवाई करावी, सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी व्यक्तींच्या वारसदारांना सरकार सरकारी नोकरी देणार, माझ्या प्रस्तावाला नक्की यश येईल, गणेश नाईकांची माहिती। 21 ते 31 डिसेंबरपर्यंत विठ्ठलाची पाद्यपूजा बंद, सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी, सुलभ आणि त्वरित दर्शन मिळण्यासाठी मंदिर प्रशासनात। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपासून थंडीची लाट, पारा 17° पर्यंत खाली घसरण्याची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।